भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी अखेर जालन्यातील आदर्श शाळेची सरकारी इमारत परत केली आहे। दानवेंच्या संस्थेवर सरकारी इमारत बळकावल्याचा आरोप होत होता। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील जोमाळा गावात आदर्श शाळेची इमारत दानवेंच्या संस्थेला नाममात्र भाडे तत्वावरती देण्यात आली। अखेर एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर दानवेंनी ही इमारत सरकारला परत केलेली आहे। उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी चाललेले प्रयत्न थांबवावेत। उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चीड निर्माण करणारी गोष्ट असल्याची टीका संभाजी भिडे गुरुजींनी केली आहे। उदयनराजेंची अटक आम्ही कधीही खपवून घेणार नाही, अवघा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी दिलाय। महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अमरावतीत एका मजुरानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। महादेव पाटील असे या मजुराचं नाव आहे। महादेव पाटील यांना सतत 10,000 रुपयांचं वीज बिल पाठवण्यात येत होतं। या संदर्भात तक्रार केल्यावरही कारवाईऐवजी जानेवारीत 20,000चं बिल आलं। महावितरणच्या शेकडो चक्रा मारल्यानंतर अखेर त्यांचं मीटर दुरुस्त झालं। मात्र या दरम्यान झालेल्या मनस्तापानं निराश होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलंय। अहमदनगरच्या पाथर्डी शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा नराधम 4 दिवसांनंतरही फरार आहे। पीडितेला दुचाकीवरनं नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। त्या आधारे आरोपीच्या तपासासाठी 15 पोलिसांचं पथक रवाना झालंय। तसंच त्याचे फोटोही परिसरात लावले गेलेत। दरम्यान अहमदनगर जिल्ह्याला अत्याचार मुक्त करण्याची गरज मांडली जाते। त्यासाठीच लवकरात लवकर जनआंदोलन उभारण्याचा इशारा आरपीआयच्या वतीनं दिला गेलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नेत्या सुधामती गट्टे यांना चहाड्या का सांगतो असं विचारत परळीमध्ये पंडित गुट्टे यांनी मारहाण केलेली आहे। रासपचे नेते रत्नाकर गुट्टेंचे भाऊ अंकुश आणि लहूदास यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीमध्ये पंडित गुट्टे यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दुचाकीवरनं आलेल्या अंकुश आणि लहूदास यांनी पाईपनं मारहाण करत डोक्याला पिस्तूल लावून आपल्याकडनं 2.5 लाख रुपये लुटल्याचा आरोप सुद्धा पंडित गुट्टे यांनी केलाय। पुण्यात एनडीएमध्ये नेव्हीचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आलेख जयस्वाल असे या विद्यार्थ्याचं नाव असून तो 20 वर्षांचा होता। मूळचा छत्तीसगडचा असलेला आलेख गेल्या 2.5 वर्षांपासून खडकवासला इथे प्रशिक्षण घेत होता। अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये। सिंधुदुर्गातल्या मालवण किनारपट्टीवर सिलेंडर सापडण्याचं सत्र सुरू आहे। सरजेकोट आणि तारकर्ली काळेथर किनाऱ्यावरती प्रत्येकी 1 तर देवबाग किनाऱ्यावर 3 सिलेंडर आढळून आलेत। आज दिवसभरामध्ये एकूण 5 सिलेंडर सापडले। पोलिसांनी सगळे सिलेंडर ताब्यात घेतले आणि त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं हे सिलेंडर्स निकामी केलेत। शुक्रवारी सकाळी वायरी आणि बंदर जेटी किनारी 3 सिंगापुरी सिलेंडर सापडल्यामुळे खळबळ उडाली। हे सिलेंडर कुठून आलेत याचा तपास सध्या केला जातोय। औरंगाबादच्या हर्सुलमधल्या रस्त्याला तुफान पावसाने एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे। गुडघाभर चिखलामुळे रस्त्याचं नामोनिशाणच मिटलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी चक्क चिखल खेळण्याची स्पर्धा आयोजित केली। ही स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीला 1,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं। रोजच होत असलेल्या चिखलाला आणि त्यातून मार्ग काढण्याच्या कसरतीला कंटाळून ही स्पर्धा भरवण्यात आली होती।